नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्यम धनसंपदा हा यूट्यूब चॅनल चालवतो. आज आपण एक स्पेशली असा विषय घेतला आहे की कॅशलेस म्हणजे नेमकं काय असतं. कॅशलेस खूप जणांना असा प्रश्न पडतो, अरे कॅशलेस पॉलिसी आमची आहे, मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, मग आमच्याकडे त्यांनी डिपॉझिट मागितलं, मग तुमची कंपनीची पॉलिसी घेऊन आम्हाला उपयोग काय. तर लक्षात ठेवा साहेब की कॅशलेस पॉलिसी ही तुम्हाला हॉस्पिटलचा जो खर्च येणार आहे त्याच्यासाठी दिलेली आहे. हॉस्पिटलचे काही स्वतःचे नियम असतात. काही हॉस्पिटल्स तुमची मेडिकल पॉलिसी आहे तर तुम्हाला तुमच्याकडून डिपॉझिट घेत नाही, पण मोठमोठे हॉस्पिटल्स आता पहिल्यापासूनच डिपॉझिट ही रक्कम घेते. काही जणांकडे 50,000 असते, काही जणांकडे 1,00,000 रुपये असते. डिपॉझिट रक्कम हे घेतात. ओके, त्याच्यामध्ये पण फरक असतो. जर तुम्ही आरोग्य म्हणजे समजा काही आजारपणासाठी गेलं, म्हणजे मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू हे आजारपणासाठी गेलं तर कदाचित ते 50,000 रुपये डिपॉझिट घेते. पण तेच जर तुमची कुठली एखादी सर्जरीसाठी तुम्ही त्या हॉस्पिटलला जाताय तर ते 1,00,000 किंवा 1,50,000 रुपये तुमच्याकडून डिपॉझिट घेतात. आणि हे प्रत्येक हॉस्पिटलचं स्वतःचं असं सिस्टीम असते की डिपॉझिट घेणं हे कंपल्सरी आहे. ते फक्त काय सांगतात की आम्ही तुम्हाला आरोग्य पॉलिसी आहे ना त्याची फॅसिलिटी कॅशलेस देतो, पण आमचं डिपॉझिट तुम्ही भरायचं आहे. तर लक्षात घ्या, कॅशलेस पॉलिसी ही सगळीकडेच चालते असं नाही. काही हॉस्पिटलच्या ह्याच्याप्रमाणे काय म्हणतो आपण त्याला, प्रत्येक हॉस्पिटलची स्वतःची अशी एक नियमावली असते की आम्ही ह्या कंपनीची कॅशलेस पॉलिसी चालवतो, ह्या कंपनीची चालवत नाही, असं त्या हॉस्पिटलचं पण एक स्वतःचं मत असतं. आता आपण असं धरून चालूया की तुम्ही जिथे राहता तुमच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे, आणि तुमच्याकडे असलेली पॉलिसी त्या हॉस्पिटलला चालेलच याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. कसं तुमच्या कंपनीने जी तुम्ही पॉलिसी कंपनीने घेतली आहे, कुठल्या कंपनीची घेतली, XYZ कंपनीची तुम्ही पॉलिसी घेतली आहे, तुमच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल आहे काहीतरी आपण नाव देऊया त्याला, ABCD असं नाव देऊया. त्या हॉस्पिटलचं नाव आहे ABCD. तर ती तुमची पॉलिसी त्या ABCD हॉस्पिटलमध्ये चालेल त्याची गॅरंटी काय. म्हणून जेव्हा आपण एखादी पॉलिसी घेतो, हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य पॉलिसी, तेव्हा आपण ॲडवायझरला पहिलं सांगायचं की बाबा तुझ्या कंपनीची पॉलिसी मी घ्यायला तयार आहे, पण तुझ्या कंपनीची पॉलिसी माझ्या जवळच्या कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला चालते ते पहिलं सांग. मग तो ॲडवायझर तुमच्या जवळची जी हॉस्पिटलची तुम्ही नावं सांगाल तिथे चालते का ते तो पहिलं चेक करणार की हां ह्या हॉस्पिटलला जाते, ह्या हॉस्पिटलला जाते, इथे नाही चालत, तो क्लिअर सांगणार. आणि हेही लक्षात ठेवा, आज चाललेली पॉलिसी, त्या हॉस्पिटलची टायअप असलेली पॉलिसी नेक्स्ट इयरला चालेलच याची गॅरंटी नाही. कधी कधी हॉस्पिटल आणि कंपनीमध्ये काही वितुष्ट निर्माण झालं की तेव्हा पॉलिसी ते लोक रद्द करतात, म्हणजे ते लोक त्या कंपनीला फॅसिलिटीज द्यायच्या बंद करतात. मग अशा वेळेस काय होतं, कस्टमर आम्हाला बडबडतो की अरे तुम्ही तर बोलला होता त्या हॉस्पिटलमध्ये आमची पॉलिसी चालते, मग आता का नाही चालत. तर लक्षात घ्या, प्रत्येकाचे स्वतःचे टर्म्स अँड कंडिशन आहे. कंपनीचे स्वतःचे टर्म्स अँड कंडिशन आहे, हॉस्पिटलचे स्वतःचे टर्म्स अँड कंडिशन आहे. जर दोघांचे टर्म्स अँड कंडिशन एकामेकाला सुटेबल असेल तर ते लोक व्यवसाय करतात, पण जर त्यांचे सुटेबल नसतील तर ते लोक आपला जो एक करार असतो तो रद्द करतात. तर लक्षात घ्या, तुम्ही जर कॅशलेस पॉलिसी तुमच्याकडे घेत असाल, चांगल्या कंपनीची घेत असाल, तर पहिली गोष्ट प्रायोरिटी बेसिसवर तुम्ही जिथे राहता ती हॉस्पिटलची नावं तुम्ही तुमच्या त्या ॲडवायझरला सांगा. जर तुम्हाला तसं नाही जमत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्याकडून जर पॉलिसी घ्यायची असेल तर माझा नंबर आहे 9702527371. आम्हीही तुम्हाला सल्ला देऊ, पण तो कन्सल्टेशन चार्जेस त्याला आम्ही घेतो. जर पॉलिसी आपण घेतला तर आम्ही ते तुम्हाला रिफंडेबल करतो. ओके, दुसरी गोष्ट की कॅशलेस पॉलिसी कशी काम करते. आता हा विषय आहे. कॅशलेस पॉलिसी ही तुम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यापासून तुम्हाला येणारा खर्च हा 100% कंपनी पे करते, पण त्याच्यामध्ये काही अशा वस्तू असतात त्या डिस्पोजेबल असतात. त्या डिस्पोजेबल वस्तूंचे पैसे कंपनी पे करत नाही. सगळ्याच कंपन्या पे करतात असं नाही, काही कंपन्या पे करत नाही. मग तिथे ती नियमावली ठरवलेली आहे की हे औषध ह्या वस्तू डिस्पोजेबल आहेत, त्याचे आम्ही चार्जेस देत नाही. मग ते पैसे जी हॉस्पिटल कंपनी म्हणजे जे हॉस्पिटल आहे
ते तुमच्या डिपॉझिटमधनं वजा करून घेतात. ते तुमच्या डिपॉझिटमधनं वजा करून घेतात आणि जे राहिलेलं डिपॉझिट तुमचं आहे ते तुम्हाला रिफंड करतात. तेव्हाही लोकांची बोंब असते की मग आम्हाला हे तेव्हा सांगितलं का नाही. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ॲडवायझरवर बसता एखाद्या विषयाचा सल्ला मस्तच करायला पॉलिसी संदर्भात, तेव्हा तुम्हीही विचारणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या ॲडवायझरने सांगणंही गरजेचं आहे की साहेब, एखादी सर्जरी असेल आणि त्याच्यामध्ये अशा अशा वस्तू वापरल्या गेल्या असतील ज्या डिस्पोजेबल आहेत, कंपनीच्या नियमाप्रमाणे त्या डिस्पोजेबल वस्तूचे आम्ही पैसे देत नाही. हे अंडरस्टँडिंग असं आहे की आपण घेतलेली पॉलिसी, कारण आपण काय करतो, आपण साधं सिंपल गणित सांगतो. मीही तेच केलं आणि तुम्ही कदाचित तेच करत असाल की आपण पॉलिसी विकत घेतो आणि पॉलिसी विकत घेतल्यावर त्याच्यात ते फक्त 4 पानं पहिली वाचतो, 4-5 पानं पहिली वाचतो. काय वाचतो? माझी किती लाखाची पॉलिसी आहे, किती कधी चालू झाली, कधी संपली, माझा पत्ता बरोबर आहे का, माझे सगळे मेंबर आहेत का, ती मी 5 लाखाची घेतली तर 5 लाखाचीच आहे ना, हे सगळं बघतो. पण त्या 4-5 पानानंतर पॉलिसी वर्डिंग म्हणून एक पॉलिसीचं बुकलेट असतं, ते आम्ही कधीच वाचत नाही. आणि तिथेच आपली मेक मारलेली असते की आपल्याला तिथे आपण वाचलं न गेल्यामुळे आपल्याला हे माहिती पडत नाही की इथे ते काय काय सांगितलेलं आहे, इथे काय काय सांगितलं आहे. म्हणून जेव्हा तुमच्याकडे पॉलिसी येते, तुमची पॉलिसी तयार होऊन, तेव्हा तुमच्याकडे 15 दिवसाचा टायमिंग पिरियड असतो की 15 दिवसाचा तुम्हाला त्या पॉलिसीच्या वर्डिंग वाचून झाल्यावर तुम्हाला जर काय वाटलं की आम्हाला ही पॉलिसी नको, ह्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, मला ह्या टर्म्स अँड कंडिशन पसंत नाही आहे, तर तुम्ही ती पॉलिसी रिटर्न करू शकता, कंपनीला रिटर्न करू शकता. ह्या तुमच्याकडे सोयी दिलेल्या आहेत आणि ह्या IRDच्या नियमाप्रमाणे आहेत, इन्शुरन्स ऑथॉरिटी आहे, त्यांनी सगळे नियमावली बनवून दिलेले आहेत त्याप्रमाणे. पण हे कोणी बघतच नाही आहे. आणि जेव्हा क्लेम लागतो तेव्हा ते लोक मग ॲडवायझरला बोंबाबोंब करतात की तुम्ही तेव्हा सांगायला पाहिजे होतं, तुम्ही हे करायला पाहिजे होतं. लक्षात घ्या की तुम्ही कॅशलेस पॉलिसी जेव्हा घेतलेली आहे तेव्हा काही गोष्टी तुमच्याही हातात आहे, तुमच्याकडे बुकलेट आहे, तुम्ही वाचून काढायला पाहिजे, पण आपण काढत नाही. तर लक्षात घ्या, नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कधी पॉलिसी काढली असेल किंवा काढणार असाल तर तुमच्याकडे आलेलं बुकलेट, किंवा आता नॉर्मली काय होतं की कोरोनानंतर असं झालं की सगळ्या सॉफ्ट कॉपी यायला लागलेल्या आहेत. जेवढ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या स्वतः सॉफ्ट कॉपी पाठवायला लागलेल्या आहेत. तर तुम्हाला ते मेलवर येतं आणि ते मेलवर आलेलं सॉफ्ट कॉपीचं पण एक साधारणतः 50-55 पेजचं बुकलेट असतं. ते तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. नसेल काढायचं असेल तर तुम्ही ती PDF ओपन करा तुमच्या लॅपटॉपवर आणि वाचून काढा त्याच्यात ते पॉलिसी वर्डिंग. तर तुम्हाला अंदाज येईल की काय काय लिहिलेलं आहे, काय काय टर्म्स अँड कंडिशन आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. हां, आता मेन इम्पॉर्टंट काय आहे, कॅशलेस पॉलिसी असल्यामुळे तुम्हाला एक सांगतो की कॅशलेस पॉलिसी तुम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यापासून ते हॉस्पिटलचा डिस्चार्ज समरी तयार होईपर्यंत येणारा खर्च हा तुम्हाला कंपनी पे करते. काय करते? कंपनी पे करते. पण त्याच्यामध्ये जर डिस्पोजल आयटम असतात त्याचा पैसा कंपनी तुमच्या डिपॉझिटमध्ये मायनस करून घेते, किंवा तुम्हाला ते लोक बिल सेटलमेंट टायमाला सांगतात की एवढं तुम्ही वाउचर पे करा आणि तुम्ही डिस्चार्ज घ्या, असं ते सांगतात. म्हणून कॅशलेस पॉलिसी घेणं सगळ्यात उत्तम असतं. बघा, तुम्ही एखाद्या आजारपणात 50,000 भरले आणि ॲडमिट झाला, उपचार घेतले आणि बाहेर आला, पण हे समजा तुमच्याकडे पॉलिसी नाही आहे तर तिथे समजा 2-2.5 लाखाचं बिल आलं असतं तर तुम्हाला 2-2.5 लाख रुपये तुम्हाला स्वतः खिशात ते भरायला लागले असते. म्हणूनच आरोग्य पॉलिसी घेणं आजच्या घडीला खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि माझा सल्ला आहे सगळ्यांना की लवकरात लवकर स्वतःची आणि कुटुंबासाठी आरोग्य पॉलिसी घ्या. जर तुम्ही पॉलिसी घेऊ इच्छित असाल तर माझे संपर्क साधा. माझा नंबर आहे 9702527371. माझं नाव विजय सुर्वे आहे. मी सल्लागार आहे, पण मी कन्सल्टेशन हे चार्जेबल ठेवलेलं आहे. आपण सल्ला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही चार्ज घेतो, तुम्ही तो फोन करून विचारू शकता. धन्यवाद.